पहिला प्रश्न आहे, माणगाव येथील परिषदेमध्ये डॉक्टर आंबेडकरांनी अस्पृश्य चळवळीचे नेतृत्व करावे असे कोणी सांगितले? ओके, त्यामध्ये छत्रपती शाहू महाराज, त्यानंतर आप्पासाहेब पाटील, विठ्ठलरामजी शिंदे यांचं अस्पृश्य चळवळीमध्ये बरंचसं योगदान आहे. त्यामुळे इथे हे दोन नावं जे आहे हे तुमच्या कन्फ्युजन मध्ये जाऊ शकतात. गंगाराम कांबळे यांचंही नाव आहे. सत्यशोधक चळवळीमध्ये राजर्षी शाहू महाराजांनी मागास जो समाज आहे त्या समाजाला समाजाने स्वीकारलं पाहिजे. समाजाने म्हणजे सवर्ण समाज घ्या, उच्चवर्णीय समाज, उच्च वर्गीय समाज, उच्च जातीय समाज, अशा अनेक व्यवस्था आहेत आपल्याकडे. या समाजाने स्वीकारलं पाहिजे म्हणून महाराजांनी स्वतः दुकान टाकून दिलं चहाचं आणि स्वतः जाऊन तिथे चहा घ्यायचे. ही गोष्ट आज जरी ऐकायला छोटी वाटत असली तरी ती 1910-20च्या दरम्यानची फार मोठी गोष्ट. म्हणजे आज 100 वर्ष आधीचा काळ. आजच आपण जातीपातीमध्ये किती कटकटी आहेत हे तीनही नावं कन्फ्युज करणारे आहेत. सो यामध्ये आता एखाद्या विद्यार्थ्याला उत्तर जरी माहिती नसेल तरी सुद्धा तो जजमेंट घेऊ शकतो की या 4 नावापैकी असं कोणतं नाव आहे